नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण फ्रॅक्शन व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज पाहणार आहोत. मित्रांनो, फ्रॅक्शन व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज हे काय आहे हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोज तुम्हाला असं सांगितलं, फाइंड आउट 20% ऑफ 800, होय ना. तर आपण कसं फाइंड आउट करतो मित्रांनो, आपला तरीका काय असतो, NCERT अप्रोच आपला. आपण काय करतो, 20% ॲज इट इज लिहितो, होय ना. 20 ॲज इट इज लिहिलं, पर्सेंटचं मिनिंग काय लिहितो आपण, 1/100 हे आपल्याला माहीत असतं. त्याच्यानंतर आपण काय लिहितो, इंटू ऑफ म्हणजे इंटू आणि 800 लिहितो. त्याच्यानंतर काय करतो आपण, हे क्रॉस करतो, 100 1 जा 100 आणि 100 8 जा 800. त्याच्यानंतर काय करतो आपण, 20 × 8 = 160, बरोबर आहे. म्हणजे आपलं किती आलं आन्सर, 160. पण हे असं आपल्याला सॉल्व करायचे का, नाही. ज्यावेळेला आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असते त्यावेळेला आपल्याला असं सॉल्व करायचं नाही, वेगळ्या पद्धतीने करायचे. तर पद्धत काय आहे बघा, तर 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्ही काढून घ्या. कशी काढून घ्यायची, 20%चं मिनिंग काय आहे, 20%चं मिनिंग 20/100, होय ना. तर या 20/100ला तुम्ही काय करा, आता सिम्प्लिफाय करा. 0 0 बिनकामाचे कट झाले. पुन्हा काय, 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10. आपला आन्सर काय आला, आपला फ्रॅक्शन काय बनून आला, 1/5. काय बनून आला, 1/5. आता मित्रांनो काय करा माहिती आहे का, या 1/5लाच तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा, 800 मल्टिप्लाय करा. 1/5ला जर तुम्ही 800 मल्टिप्लाय केलं तर 5 1 जा 5, होय ना. रिमेनिंग 3, 5 6 जा 30 आणि 0 ॲज इट इज. मग आपलं आन्सर किती आलं, 160. आपलं आन्सर एकच आलं, बरोबर आहे. फक्त आपण वापर कशाचा केला मित्रांनो, वापर कशाचा केला आपण, फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. कशाचा वापर केला, फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. हे अशा पद्धतीने आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू उपयोगी असतात. तर बघा, आता सगळ्या पद्धतीच्या फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत, होय ना. सपोज आता 50% जर मित्रांनो तुम्ही लिहिलं 50%, तर 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते, 1/2. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला 50% काढायला सांगितलं तर तुम्ही त्याला काय करा, 1/2 मल्टिप्लाय करा. नेक्स्ट वन आहे, सपोज इथं मी लिहिलं 1/3, तर याची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. जर तुम्हाला 33.33% हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं तर काय करा तुम्ही, येस 1/3, त्याला 1/3 मल्टिप्लाय करा. नेक्स्ट वन सपोज आपला 1/4 आहे. 1/4 25%. 25%ची व्हॅल्यू किती येते, 1/4%. त्याच्यानंतर आहे 1/5 फ्रॅक्शन आपला, त्याची व्हॅल्यू किती येते मित्रांनो, 20%. आता याच्यातलं एखादा आपण करून बघूया. सपोज करून बघूया. 20%, 25 मी लिहिलं असं, 25/100 लिहिलं. 25 1 जा 25, 25 4 जा 100. हे अशा पद्धतीने येतं मित्रांनो, फ्रॅक्शन व्हॅल्यू ही अशा पद्धतीने येते. आता नेक्स्ट वन बघा, आपण 1/6 घेऊया. आता 1/6 जी फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण काढतो टक्केवारीमधून, ती अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. कशी आहे बघा, 16 होल 2/3. ज्यावेळेला आपल्याला असं दिलं जातं 16 होल 2/3, तर त्या पर्सेंटेजची व्हॅल्यू आहे 1/6. आता ही फाइंड आउट कशी होते बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या पोर्शनकडे बघायचे, 16 होल 2/3कडे. 16 होल 2/3कडे बघितल्यावर आपल्याला समजतं की हा मिक्सड फ्रॅक्शन आहे. आता याला कन्वर्ट करा इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. कसं करायचं, 16 3 जा 48 + 2 50, म्हणजे 50/3 हे ॲज इट इज लिहिलं आपण. आणि इंटू काय करा मित्रांनो, इंटू आपल्याला काय करायचे, पर्सेंटेज करायचे. हे पर्सेंटेजचं मिनिंग काय आहे, 1/100. पर्सेंटेजचं मिनिंग मित्रांनो काय असतं, 1/100, ते लिहिलं आपण. आता 50 1 जा 50, 50 2 जा 100 आणि 3 × 2 = 6. आणि त्याच्यामुळे काय आलं, 16 होल 2/3%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आली, 1/6. म्हणजे कोणत्याही संख्येचं जर तुम्हाला सांगितलं 16 होल 2/3% काढा, सपोज 600चं 16 होल 2/3% काढायला सांगितलं तर तुम्ही काय करा, डायरेक्ट 600ला 6 मल्टिप्लाय करा, 1/6 मल्टिप्लाय करा आणि आन्सर किती येणार आहे, 100 येणार आहे. आन्सर किती येणार आहे, 100 येणार आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता जर तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असेल तर. आता अजून एक फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे बघा, 1/7. आता 1/7ची फ्रॅक्शन व्हॅल्यू कशी तयार होते, 14 होल 2/7%. 14 होल 2/7%. हे अशा पद्धतीनं व्हॅल्यू फाइंड आउट होते. 14 होल 2/7ची 1/7 ही फ्रॅक्शन व्हॅल्यू आली मित्रांनो, ही
फ्रॅक्शन व्हॅल्यू आली. ही पण पद्धत अशीच आहे बघा. 14 इंटू 7 इज इक्वल टू 98 प्लस 2 100 आलं. प्लस 2 किती आलं? 100 आलं. 100/7 इंटू 1/100. आता 100 जर तुम्ही क्रॉस केलं तर आपल्याला किती आलं आन्सर? 1/7 आलं. किती आलं? 1/7. बरोबर आहे. मग ही फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली या पर्सेंटेजची. 14 होल 2/% फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली 1/7. फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे आता 1/8. 1/8 कसं सॉल्व करणार मित्रांनो? 12 होल 1/2%. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू होते 1/8. आपण सॉल्व करून बघूया. 12 2 जा 24, 12 2 24 आणि 1 25. किती होणार आहे? 25/2 इंटू काय होणार आहे? पर्सेंटेजच्या सिम्बॉलचं मिनिंग 1/100. म्हणजे काय होणार आहे? 25 1 जा 25, 25 4 जा 100. म्हणजे 2 इंटू 4 इज इक्वल टू 8. म्हणजे 1/8 होणार आहे. 12.5% म्हणजे किती? 1/8. 12 होल 1/2% त्याचं मिनिंग किती आहे? 1/8. म्हणजे कोणत्याही संख्येचं जर तुम्हाला 12.5% काढायला सांगितलं तर त्याला डायरेक्ट डिवाइड करा, मल्टिप्लाय करा 1/8. आता नेक्स्ट वन आहे 1/9. 1/9ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे? 11 होल 1/9%. जर तुम्हाला असंच दिलं असेल कुठं 11 होल 1/9% काढा, तर तुम्ही डायरेक्ट त्याला 1/9 मल्टिप्लाय करा. आता हे कसं होतं बघा. येस, वन्स अगेन काय होणार आहे? 11 इंटू 9 99 प्लस 100 100 डिवायडेड बाय 9 इंटू 1/100. आता 100 कॉस्ट होणार आणि राहणार काय? 1/9. काय राहिलं? 1/9. आता नेक्स्ट 1/10. म्हणजे 10%ची व्हॅल्यूज काय आहे मित्रांनो? 1/10. आता 1/11. आता 1/11ची व्हॅल्यू बघा. 1/11 कसं होतं बघा? 1/11 तर 9 होल 1/11 याची व्हॅल्यू आहे 1/11. आता हे सॉल्व करून बघूया. आता 11 9 जा 99 प्लस 1 किती होणार आहेत? प्लस 100. बरोबर आहे. डिवायडेड बाय 11. 1/100 पर्सेंटेजचं सिम्बॉल त्याचं मिनिंग 100 क्रॉस होणार आणि 1/11 आपली व्हॅल्यू आली. 9 होल 1/11%ची व्हॅल्यू 1/11 आली. आता 1/12ची व्हॅल्यू 1/12. आता 1/12ची व्हॅल्यू अगोदर लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही 1/6ची व्हॅल्यू आठवा. 1/6ची व्हॅल्यू कुठे आहे? 16 होल 2/3. 16 होल 2/3%ची व्हॅल्यू आहे 1/6. आता काय करायचं? फक्त या 16 होल 2/3ला काय करायचं? आपण निम्म करायचं आहे. 8 होल 1/3. काय केलं आपण? 8 होल 1/3 केलं. किती पर्सेंटेज? होय ना. आता हे सॉल्व कसं होणार आहे? 8 3 जा 24 प्लस 1 25. 25 डिवायडेड बाय 3 इंटू 1/100. 25 1 जा 25, 25 4 जा 100 अँड 3 4 जा 12. 3 4 जा 12 म्हणजे व्हॅल्यू किती आली मित्रांनो? किती व्हॅल्यू आली? 1/12. 1/12. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण 1/13ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करतो. 1/13ची व्हॅल्यू काय आहे बघा? 13 7 होल 7 होल 9/13. 7 होल 9/3%ची व्हॅल्यू किती आहे? 1/13. हे तुम्हाला पाठ करायचे. ही व्हॅल्यू पाठ करायची आहे. सॉल्व पण करू शकतो आपण. 13 91 प्लस 900 होणार आहेत आणि पुन्हा तेच क्रॉस होणार आहे. आता त्याच्यानंतर अजून एक व्हॅल्यू घ्या मित्रांनो. 14ची व्हॅल्यू 7 होल 1/7%. असं जर तुम्हाला कुठं दिसलं हे 7 होल 1/7% तर त्याची व्हॅल्यू किती येते? आता 7 7 द्या 49 प्लस 150 म्हणजे 50 प्लस 7 इंटू 1/100. पुन्हा याचं काय होणार आहे? 51 जा 50, 52 जा 100 म्हणजे 7 2 जा किती होणार आहे? 14. 1/14 याची व्हॅल्यू किती आली? याचीच व्हॅल्यू किती आली? एवढी आली. आता 15ची व्हॅल्यू करूया. किती? 6 होल 2/3 असं येतं. 6 होल 2/3%
आता याची व्हॅल्यू बघा 6 3 18 + 2 20 म्हणजे 20 काय येणार आहे इथं 20/3 × 1/100 म्हणजे हे जर सॉल्व केलं तुम्ही तर याचा आन्सर किती येतं 1/15 1/15 येतं. आता वन सांगेल अजून एक व्हॅल्यू घेऊया आपण मित्रांनो 1/16ची घेऊया 6 होल 1/4 असं जर लिहिलं तुम्ही 6 होल 1/4 6 4 जा 24 + 1 25 25 डिवायडेड बाय 4 25 1 जा 25 25 4 जा 100 असं होणार आहे होय ना. हे क्रॉस तुम्ही सॉल्व करून बघा किती आन्सर येणार आहे 1/16 म्हणजे हे अशा प्रकारच्या 1/16 पर्यंतच्या आपण फ्रॅक्शन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या मित्रांनो. मग ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला पर्सेंटेज पटकन काढण्यासाठी उपयोगी होतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.